असा खेळ दर्शवत असताना मात्र आपली दावेदारी संपूर्ण स्पर्धेमध्ये सिद्ध केली आहे आणि या सामन्यामध्ये सुद्धा या स्पर्धेमध्ये सुद्धा मेगा फायनलच्या सामन्यामध्ये आपली काही दावेदारी कमी पडणार नाही याची काळजी घेत असताना मेगा फायनल मध्ये धडाक्यात प्रवेश केलाय। पाहूयात आपण डीएस बॉयज विरुद्ध ईश्वर स्मृती अशी लढत अशी मेगा फायनलची लढत लढली जाईल। मेगा फायनलच्या लढतीला आपण सुरुवात करणार आहोत। सलामीची जोडी दिवेश आणि प्रणव ज्या जोडीने आज कहर माजवलेला आहे या स्पर्धेमध्ये। प्रतीक आणि प्रणव होते परंतु काही कारणास्तव आता दिवेश आलेले आहेत फलंदाजी मार्कवर। मेगा फायनलला होत आहे सुरुवात। टाळ्याच्या गजरामध्ये आपण सुरुवात करूयात मेगा फायनलचा सामना। परंतु वाईट बॉल अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्येने सुरुवात केली जाते। सूरज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। दिवेश काही कारणास्तव आलेले आहेत फलंदाजी मार्कवर। 3 षटकांची जी लढत असेल यावेळेस टॅप केलाय परंतु प्रणव जोरदार धावत आहेत आणि पहिली धाव सहजरित्या पूर्ण केली जाते। प्रणव आणि दिवेशसाठी खुशखबर असेल जर लागोपाचे 3 चौकार आपण लगावलेत तर प्रथम पाटील यांच्या माध्यमातून रोख रुपये 500 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे। आपला संघ आपले संघ मालक आहेत आणि जर आपण लागोपाचे 3 चौकार लगावलेत तर रोख रुपये 500 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी पुरस्कृत करण्यात आलंय। यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे परंतु आहेत क्षेत्ररक्षक। चांगली फ्लेक्सिबिलिटी चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड क्षेत्ररक्षकांचा। अखेरच्या क्षणी चेंडू पर्यंत पोहोचले, चेंडूची लाईन कव्हर केली, चेंडू अडवला आणि फेकी करीपर्यंत मात्र एका धावीवरच समाधान मानावं लागलं। यावेळेस पाहूयात आणखीन एक धाव काढली जाईल की फलंदाजांना माघारी परतावं लागेल परंतु सेफ आहेत फलंदाज। दिवेश सेफ होतील। किती झाले? पहिला वाईड आहे ना। 2 चेंडूंची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावर आहे त्या म्हणजे 3। 2 चेंडूंची समाप्ती 3 धावसंख्या धावफलकावर। प्रणव येतील आता स्ट्रायकिंग एंडवर। हलक्या हाताने खेळून काढलाय। ही रणनीती संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिली आहे ईश्वर स्मृती संघाची। पहिल्या षटकामध्ये सुरुवातीच्या चेंडूंमध्ये काही मात्र धोका स्वतःवर आणत नाहीयेत परंतु त्यानंतर जसे मात्र खराब चेंडू मिळतात गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढतो आणि अति आत्मविश्वासाच्या जोरावर एखादा खराब चेंडू जर हाताळला तर मात्र मोठे फटके खेचण्यामध्ये काही मात्र मागे पाहत नाहीयेत हे फलंदाज। टॅप केला होता माफ करा। बाजू ना भाई समोर कशाला येतो तुम्ही नुसतं समजत नाही इथं। 14 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत।
प्रणव आता येतील स्ट्रायकिंग एंडवर. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि यावेळेस जोरदार टॅप केलाय. संधी नाही आहे आणि संधी नसताना चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. डीजे दोन चौकार लगावलेत प्रणवने आणि आणखीन एक जर चौकार लगावला, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, आणखीन एक चौकार लगावला तर प्रथम पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक खिशात घातलं जाईल प्रणवच्या माध्यमातून. नो बॉल आहे, फटका लगावला जातोय, चौकार, 500 रुपये खिशात घातले जात आहेत. नाव आहे प्रणव दिवेकर. डीजे निलेशसाठी खुशखबर असेल, जर आपण लागोपाठची 3 विकेट प्राप्त केल्यात तर विकास राठोड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ऍड केली जाईल धावफलकामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 वर. 24 वर जाऊन पोहोचेल धावसंख्या. निलेश गोलंदाजी मार्कवर आहेत. निलेशसाठी सुद्धा बक्षीस आहे, दिवेशसाठी सुद्धा बक्षीस आहे. प्रणवने बक्षीस कमावलेलं आहे. यावेळेस सुद्धा काहीसा संपर्क चुकलेला आहे. प्रणव ज्यांच्या बॅट मधून आता चांगला संपर्क होत आहे ते प्रणव पुन्हा येतील बॅटिंग क्रीजवर आणि हा नो बॉल असेल पुन्हा एकदा. त्यामुळे अजूनही पहिला चेंडू पूर्ण झालेला नाहीये. प्रशांतला आपण मागील सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं होतं, काहीची अडचणीची गोलंदाजी केली होती परंतु त्यानंतर कमबॅक करून दिलं होतं आणि यावेळेस सुद्धा कमबॅक करून देतील की काय, त्याच पद्धतीचा खेळ आपल्याला या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय की काय. आणि 500 नाही तर 2000 रुपयाचं पारितोषिक वाढवण्यात आलेलं आहे प्रशांतसाठी, विकेट हॅट्रिक साठी. निलेशसाठी माफ करा, हॅट्रिक साठी रोख रुपये 2000. पुन्हा एकदा नो बॉल, पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा प्रणव अजूनही स्ट्रायकिंग एंडवर असतील. या डावामध्ये जर आणि आता जर प्रणवने 3 चौकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल प्रणवसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 वर. यावेळेस पाहूयात अखेरकार एक चांगला चेंडू आलाय. निर्धाव चेंडूची झाली आहे समाप्ती. निर्धाव चेंडूची झाली आहे समाप्ती. 26 धावा, एक चेंडू 26 धावा. यावेळेस पुन्हा एकदा नो बॉल आहे. अतिरिक्त धावसंख्या ऍड केल्या जात आहेत. वेगळ्या स्टान्सवर उभे आहेत प्रणव. वेगळ्या स्टान्सवर उभे असताना गोलंदाजाने गोलंदाजी कुठे करावी असा काहीसा प्रश्न मात्र गोलंदाजांच्या मनामध्ये सतत उद्भवत आहे. परंतु पाहूयात, निलेशने कमबॅक करून दाखवलेलं होतं पहिल्या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये सुद्धा कमबॅक करू शकतात का. एक चेंडू 27 धावसंख्या धावफलकावर लगावले गेले. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस पाहूयात स्टंपिंगची संधी गमावली जाते. मोठ्या फलंदाजाला जीवनदान दिलं जात आहे. कोणत्या फलंदाजाला जीवनदान दिलं गेलंय, ज्याच्या बॅट मधून 3 चौकार निघालेत. प्रणव दिवेकरला जीवनदान दिलं जात आहे. एक चेंडू आणि 28 धावसंख्या धावफलकावर आहेत. शेवटचे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या स्पर्धेचा उच्चांक गाठला जाईल की काय. आतापर्यंत 31 धावसंख्या आपण बनताना जरूर पाहिल्या आहेत. 37 धावसंख्या सुद्धा बनताना आपण पाहिलेल्या आहेत. परंतु असं काहीसं चित्र या सामन्यामध्ये रंगत आहे की तो उच्चांक सुद्धा पार पाडला जाईल. यावेळेस मात्र पाहूयात नाही, बॅकअप चांगला आहे, बॅकअप चांगला आहे. प्रणव धावत आहेत आणि धावता धावता मात्र रनआउटच्या स्वरूपात जावं लागेल माघारी. फलंदाज क्रमांक 1 प्रणव होतील बाद. डीजे
दोन चेंडू टाकून पूर्ण झालेले आहेत. आता नवीन फलंदाज रोहन आपल्याला पाहायला मिळतील, परंतु इथे नो बॉल जरी असला तरी सुद्धा आणखीन एका फलंदाजाला जावं लागतंय माघारी. दिवेश होत आहेत बाद. डीजे अजूनही जर पाहिलं तर शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. टॅप केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि ते रनआउटच्या स्वरूपात अतिशय सहजरित्या रोहनला सुद्धा जावं लागेल माघारी. डायमंड डक परततोय माघारी. बाद. धावसंख्या काहीशी आकुंचन पावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 31 वर. शेवटचा एक चेंडू. पुढे सरसावले. बॅट सोबत संपर्क झालाय परंतु चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये. फक्त आणि फक्त एकाच धावेसाठी. मेगा फायनल मधून पहिल्या डावाचा खेळ संपलाय. मेगा फायनल मध्ये आता फक्त आणि फक्त शेवटच्या डावाचा खेळ राहिलाय आणि शेवटच्या डावासाठी टार्गेट सेट झालंय ते म्हणजे 18 चेंडून मागे 33 धावसंख्येचं. 18 चेंडून मागे 33 धावसंख्येचं टार्गेट आहे. आव्हान आहे आणि हे आव्हान आता कशा पद्धतीने पार पाडता येतं DS बॉईज संघ हे आपण पाहणार आहोत या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये. आणि उत्तरार्ध चालू होता आपण ऐकूया थोडंसं मधुर संगीत. डीजे या.
आव्हान असेल ते म्हणजे डीएस बॉईज संघासमोर कशा पद्धतीने या 33 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. सलामीची जोडी आपण पाहू शकाल. एकीकडे असतील सूरज तर दुसरीकडे असतील पहिला चेंडू जोरदार प्रहार केलाय परंतु चेंडू सरळ क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये कोणती धाव मिळत नाहीये. सूरज आणि सचिन अशी सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. तर रोहन गोलंदाजाच्या भूमिकेत राईट हँड राऊंड द विकेटने सुरुवात करतात. एक उत्कृष्ट असा चेंडू आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलात. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. त्यानंतर पाहूयात रोहन. यावेळी चांगला चेंडू आहे परंतु इथे मात्र यष्टीरक्षकांकडून होतीये चुकी चुकी चुकी. सर्वात महत्वाचे फलंदाज आहेत सूरज आणि या फलंदाजाला बाद करणं तितकंच महत्वाचं आहे जितकं डीएस बॉईज संघासाठी प्रणव दिवेकरला बाद करणं होतं. परंतु ही संधी समोर आलेली असताना हुकत आहेत प्रणव. धावसंख्या पहिली धावफलकावर लगावली जाते. श्री गणेशा होत आहे धावसंख्येचा. पहिली धावसंख्या धावफलकावर. आता मात्र पाहूयात रोहन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेटने पुन्हा एकदा. यावेळेस आणखीन एक खराब चेंडू आहे. आणखीन एक अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ऍड केली जाईल धावफलकामध्ये. 2 धावसंख्या धावफलकावर लगावल्या जात आहेत. 33 धावसंख्येचं आव्हान आहे. 33 धावसंख्येमधून 2 धावसंख्या सहजरित्या अगदी पूर्ण केल्या जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. आणखीन एक अतिरिक्त धाव. आणखीन एक मोफत स्वरूपाची धाव मिळते ती म्हणजे डीएस बॉईज संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 वर. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 वर. यावेळी चांगला फटका आहे. पाहूयात क्षेत्ररक्षक अडवत आहेत चेंडू. पंच इशारा द्यायचा आहे आपला. पंच डॉट बॉल असेल. डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडू येतोय. पुढे सरसावलेत. फटका चांगला आहे. जातोय सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून बाहेर. चौकार. डीजे पद्धती झाल्या. डीजे चौकार आणण्याचा धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 वर. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. इथे बाद केलं जाते आणि डीएस बॉईज संघाचा सर्वात महत्वाचा फलंदाज सूरज निराश पावलाने परततोय माघारी. बाद. समाप्तीनंतर 8 धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे आणि पहिली सफलता सुद्धा मार्गी लागली आहे. पहिली सफलता पदरी पडली होती म्हणजे ईश्वर स्मृती संघाच्या. अखेरकार ज्या गोष्टीसाठी रोहनची नेमणूक करण्यात आली होती पहिल्याच षटकामध्ये ती गोष्ट करून दाखवली रोहनने. सूरजची विकेट मिळवली. दुसरा चेंडू बॅटची कडा आणि काय झेल आहे. प्रतीकने पकडलाय. कदाचित या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल. आणखीन एक फलंदाज लागोपाच्या दुसऱ्या चेंडूवर होत आहेत बाद. करतायत ते म्हणजे रोहन. डीजे
शेवटचा एक चेंडू 3 विकेट्स या षटकामध्ये प्राप्त करून दिलेल्या आहेत रोहनने. काय गोलंदाजी केली आहे या पहिल्या षटकामध्ये. जवळजवळ हा संपूर्ण सामना आपल्या बाजूने झुकवलाय रोहनने. यावेळेस पाहूयात पंचांचा इशारा होतो की आज चेंडू असेल व्हाईट बॉल. नवीन फलंदाज सुमित आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. 9 धावसंख्या धावफलकावर आहेत. शेवटचा एक चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहे. आणखीन एक वाईट बॉल हाताळला जातोय की काय. आणखीन एक वाईट बॉल असेल. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा ऍड केली जाईल. 11 धावसंख्या 10 धावसंख्या माफ करा 10 धावसंख्या धावफलकावर असल्याने आता जवळजवळ जी सरासरी समोर उभी होती या डावाच्या सुरुवातीला त्या सरासरीला अनुसरून फलंदाजी केली जाते. परंतु 3 विकेट सुद्धा गमावलेल्या आहेत आणि त्या 3 विकेट मधून सर्वात महत्वाची सुरतची विकेट सुद्धा गमावलेली आहे डीएस बॉयज संघाने. परंतु पाहूयात शेवटचा चेंडू घेऊन येतील रोहन. यावेळेस चेंडू चांगला आहे. यष्टीरक्षण चांगलं आहे. कलेक्शन चांगलं आहे. एक्झिक्युशन सुद्धा चांगलं आहे. निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची होती समाप्ती. डॉट बॉल येतोय. आता उर्वरित समीकरण जर आपण पाहिलं तर 12 चेंडूंमागे आवश्यकता असेल 23 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची आवश्यकता. कोणत्या गोलंदाजांवर आता ही जबाबदारी सोपवली जाईल. चला लवकरात लवकर आपण आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आम्हाला ठाऊक आहे की मेगा फायनलचा सामना आहे परंतु वेळ सुद्धा तितकीच महत्वाची आहे. चला लवकरात लवकर आपण आपल्या जागेवर जा. क्षेत्ररक्षक 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची आवश्यकता. नवीन गोलंदाज दिवेशवर प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु ताकद अपुरी पडतीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात करतायत दिवेश. डॉट बॉल आलाय. पुढील चेंडू यावेळी चांगला फटका आहे परंतु पंचांचा इशारा आलाय. जसा चेंडू हाताळला होता तसा इशारा आलाय की हा चेंडू असेल नो बॉल. अतिरिक्त स्वरूपाची आणखीन एक धाव ऍड केली जाईल धाव फलकामध्ये. नो बॉल असेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 11 वर. चला कृपया करून सहकार्य करावे ईश्वर स्मृती संघ. आपण लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि लगेचच सामन्याला सुद्धा सुरुवात करा. पंचांचा निर्णय आलेला आहे आणि तो निर्णय अंतिम राहील याची सुद्धा आपण नोंद घ्या. यावेळी चांगला फटका आहे. टॅप करून चेंडू पाडवलाय सीमारेषा पार. आलेला आहे चौकार. या चौकाराने काहीशा आशा पल्लवित केलेल्या आहेत डीएस बॉयज संघाच्या. अजूनही हा सामना जिवंत आहे असं दाखवून देणारा हा चौकार लगावला जातोय. 2 चेंडूंची समाप्ती 15 धावसंख्या धावफलकावर लगावली जाते. अर्धा पल्ला जवळजवळ गाठला गेलाय की काय. कारण समीकरण जर पाहिलं तर 10 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. 10 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. दिवेश काहीसे दडपणात आहेत. यावेळेस सुद्धा लेग स्पिन पद्धतीचा चेंडू होता. चेंडूचं कलेक्शन चांगलं आहे परंतु फेकी पूर्ण केली जाते. रन सुद्धा पूर्ण केली जाते. एक धाव पूर्ण. समीकरण बदलेल. 9 चेंडू आणि 17 धावा. 9 चेंडू आणि 17 धावा. आता सुमित असतील स्ट्रायकिंग एंडवर. डाव्या हाताचे फलंदाज. पॉवर आहे या फलंदाजामध्ये. ताकद आहे आणि या ताकदीचा आता नमुना इथे सादर करावा लागेल. यावेळेस चांगलं वळण घेतलंय आणि बीट केलंय परंतु यष्टीरक्षकांनी आपली कामगिरी चोख बजावत असताना स्टंपिंगच्या स्वरूपात सुमितला सुद्धा परतावलंय माघारी. आणखीन एक फलंदाज झालेत बाद. हे 2000 8 बॉल 17 हे गोपाल शिंदे 2000 3 चौकार कोणाकडून
गोपाल शिंदेसाठी सुद्धा खुशखबर असेल, जर लागोपाठचे 3 चौकार आपण लगावलेत तर विकास राठोड यांच्या माध्यमातून रोख रुपये 1000 रुपयाचा पारितोषिक आपल्यासाठी पुरस्कृत करण्यात आलेला आहे. परंतु या पारितोषिकाची आणि बॅटचा बॉल सोबत संपर्क होण्याची अजूनही काहीशी वाट पाहावी लागेल. 5 चेंडू टाकून पूर्ण झालेत. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. 7 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. 7 चेंडू 17 धावसंख्येची आवश्यकता. दिवेश चांगली गोलंदाजी केली आहे. 1 चौकार वगळला तर मात्र बीट केले फलंदाजांना. सात चेंडू 17 धावसंख्येची आवश्यकता. दिवेश गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू. यावेळेस काहीसा खराब चेंडू आहे. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धावा ऍड केली जाईल फलकामध्ये. आता समीकरण बदलेल. समीकरण जाऊन पोहोचेल. येणारे 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. मनामध्ये काहीसं असं समीकरण असेल की 7 चेंडून मागे 4 चौकार लगावायचे आहेत आणि चौकार लागू शकतात. हे करून दाखवले मागील सामन्यामध्ये काही फलंदाजांनी. या सामन्यामध्ये सुद्धा हे चित्र घडू शकतं, परंतु ते घडवून आणावं लागेल. तो प्रयत्न, ती मेहनत, ती जिद्द, ती चिकाटी, ती मात्र काहीशी मेहनत दाखवावी लागेल. टायमिंग होत नाहीये. अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव मिळेल आणि आता येणाऱ्या 6 चेंडून मागे आवश्यकता असेल ती म्हणजे 15 ना. आता 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी समोर आहे, चमकत आहे आणि चमकत असताना या ट्रॉफीची रोषणाई कोणत्या संघाच्या घरामध्ये पडेल, ही ट्रॉफी कोणता संघ आपल्या घरी घेऊन जाईल, ईश्वर स्मृती की DS बॉईज. येणारे 6 चेंडू सांगून जाणार आहेत. येणाऱ्या 6 चेंडूंवर या रहस्याचा पर्दा फाश केला जाईल. कोणत्या संघाच्या बाजूने या सामन्याचा निकाल लागेल. मेगा फायनलच्या सामन्यामध्ये प्रथम क्रमांकावर सुवर्णाक्षरांनी आपलं नाव कोरणारा संघ कोणता ठरेल, ईश्वर स्मृती असेल की DS बॉईज संघ असेल, हे कळेल या 6 चेंडूंवर. आणि या 6 चेंडूंची जबाबदारी ईश्वर स्मृती संघाने सोपवलेली आहे. आपले सर्वात विश्वासदायक असे गोलंदाज प्रणव दिवेकर या गोलंदाजावर. राईट आर्म राऊंड द विकेट डिफेंड करायचे आहेत. 6 चेंडूं मागे 15 धावा. हळूवार गतीचा चेंडू फसलाय, फटका जातोय सीमारेषा पार. झालेत फलंदाज बाद. DJ आता येणाऱ्या 5 चेंडूं मागे 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. परंतु वरच्या आणि मधल्या फळीतील महत्वाचे फलंदाज लवकरात लवकर माघारी परतलेत. आता नवीन फलंदाज अरविंद येतात फलंदाजी मार्कवर. टॅप केलाय परंतु सरळ क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये जाईल आणि रनआउटच्या स्वरूपात कोणते फलंदाज बाद होतील आपण पाहूयात. तर गोपाळ परतलेत माघारी. DJ मी करण्या सामन्याचं चित्र मात्र आता क्लिअर झालेलं आहे. कोणता संघ या सामन्यामध्ये आपला विजय घोषित करून या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवर आपले नाव करेल. आणि अशातच आणखीन एक विकेट माघारी परतत आहे. आता शेवटची विकेट मैदानामध्ये आलेली आहे. 7 विकेट गमावलेल्या आहेत DS बॉईज संघाने. 3 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. शेवटची विकेट आहे. 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. ऑल आउट व्हायचं नाहीये असा काहीसा निर्धार DS बॉईज संघाचे फलंदाज करत आहेत. परंतु मेगा फायनलच्या या सामन्यामध्ये ज्या संघाने सर्वात चांगला खेळ केला, ज्या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली राहिली, फलंदाजी चांगली राहिली आणि हा चौकार जरी खर्च केला असला तरी सुद्धा समाधानकारक आहेत आपल्या खेळीमध्ये. येणाऱ्या आता 2 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. आणखीन एक चौकार. निलेशला येता येता काहीसा उशीर झालेला आहे की काय.
आणि या स्पर्धेचा कैलास खरात चषक 2025चा विजेता संघ ठरत आहे तो म्हणजे ईश्वर स्फूर्ती संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेचा विजेतेपद पटकावलाय. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक पटकावलाय. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार आहेत. 25,000ने आपले खिसे भरणार आहेत. तो संघ ठरलेला आहे ईश्वर स्मृती संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलेक मानावं लागेल DS बॉयज संघाचं.